हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. ज्यावेळी माझे भक्त माझे शिष्य जेव्हा परत येतात सत्संग ऐकायला आणि हे असेच्या असे येतात तेव्हा मला आनंद होतो, कारण की पूर्वीच्या काळी खूपच कमी श्रद्धाळू त्यांच्या शरणी आले होते, कारण की ते ज्ञान पहिले ते हिंदू धर्मात जन्मले होते नानक साहेबजी, आणि मग त्यानंतर हा आपला मार्ग तर एकदम विपरीत आहे. त्यावेळी लोक शिक्षित नव्हते, तर त्यांचा मार्ग स्वीकार करणारे त्यावेळी खूप कमी होते. ज्या पण कोणत्या कारणाने 100, 50, 200 जितके पण भक्त येत होते सत्संग ऐकायला ते तर बोटावर मोजणे इतकेच होते, आणि 2-4 नाही आले कोणत्या दिवशी तर गुरुदेव विचारत असत, हा नाही आला बाबा काय झालं. जेव्हा हे माहीत पडायचं त्यांना की तो कोणत्या कामामुळे नाही आला तर काही हरकत नाही. आणि 1-2 असे पण असायचे की जे दुसऱ्या डोके फिरलेले संत त्यांचे शिष्य त्यांची दिशाभूल करत होते, त्यांना पथभ्रष्ट करत होते. तर ते नानक साहेबजी म्हणतात की जेव्हा हे सगळे भक्त माझे परत येतात, कारण की या संसारात भक्ती करणे मोठे दुर्लभ झाले आहे. कारण काय आहे की सतज्ञान देणारा एक आणि भ्रमित करणारे कोटींच्या संख्येत. तर ते म्हणत असत कि साध मिलने साडा साधी होंदी और विछड़ जाए दिलगिरी वे. जेव्हा ते इथून जातात तेव्हा मला उदास वाटतं की कुठे माझ्या पिकाला कीड नको लागायला. या भोळ्या आत्म्यांच्या डोक्यात मोठ्या मुश्किलीने घातले आहे हा ज्ञानमार्ग देऊन, आणि हे माथे फिरू माहीत नाही किती नकली पंथ फिरत आहेत. आणि या भोळ्या आत्म्यांना भरकटवून नको टाकायला. जेव्हा हे असेच्या असे येतात तर त्या दिवशी माझ्या आनंदाला पारावार राहत नाही की यांचे कल्याण होईल. हे भ्रमित नाही झाले आहेत. साध मिले साडा साधी होंदी, साधी म्हणजे खुशी, और विछड़ जाए दिलगिरी वे. जेव्हा हे परततात निघून जातात तर मला मनातून खूप दुःख होतं. ही गोष्ट सतावत राहते की या मुलांना कोणी भरकटवू नये, यांच्या जीवनाचा नाश होईल. अखदे नानक सुनो जिहाना ये मुश्किल हाल फकीरी वे. ही भक्ती करणं मोठं कठीण आहे, कारण की अन्य साधना तर परंपरागत आहेत, त्यात तर कोणी हे म्हणणारच नाही आहे की हे नका करू हे चुकीचे आहे. जे करत आहात तेच ठीक आहे. हो बाबा बिलकुल खूप छान, मी हे करतो तुम्ही काय करता, मी हे करतो बाबा ठीक आहे तुम्ही पण करा आम्ही पण करतो. आणि यात हे सांगायला लागते हे नाही करायचंय, हे नाही करायचंय, हे करायचंय. तर या प्रकारे हे थोडंसं कठीण आहे. मुश्किल हाल फकीरी वे. फकीरी म्हणजे भक्ती. ही भक्ती करणं मोठं कठीण झालंय. आणि ज्यावेळी आता हे ज्ञान संपूर्ण विश्वात जाईल आणि पूर्ण विश्वाला हे ज्ञान आनंददायी वाटेल, आणि ज्यावेळी जेव्हा सगळे आपण एकरस होऊ, जे पण या ज्ञानाला ऐकतील काहीच काळानंतर यात ऑब्जेक्शन नाही राहणार कोणाला. सगळे हे म्हणू लागतील की बाबा ज्ञान तर हे 1 नंबरचं आहे, ज्ञानात कोणती कमतरता नाही. आता जे इतके हो म्हणू लागेल तितके स्वीकार करेल तर एक दिवस तो उपदेश पण घेईल, तर मग समस्या निवारण होईल, मग सोपी होईल ही भक्ती. मग हे सगळे कोणी बाधक नाही राहणार. मग त्यासाठी ज्ञानप्रचार सत्संगमध्ये परत परत तुम्हाला बोलावणं, याचा मूळ उद्देश हाच आहे की तुम्ही येत राहाल, तुमचा भक्तीवरचा विश्वास वाढत जाईल. तुम्हाला इथे बोलावणं काही छंद नाही आमचा, हे एक अनमोल काम केलं जात आहे. जसं तुम्ही सत्संगात येत राहाल, तुमच्या अंतःकरणात थोडाफार काही दोष येत असेल या ज्ञानाने व इथल्या सत्संगाने, सेवेने, दानाने, स्मरणाने
तो परत दूर होईल. आता पुण्यात्म्यांनो, तुम्ही तर आहात बालके, छोटी छोटी मुले असतात. आणि आई काय करते? मुलगा गल्लीत खेळत असतो आणि आपल्या मित्रांबरोबर खूप मजेत असतो. आईला माहिती आहे याला दूध जेवू घालण्याचा, दूध प्यायला द्यायची वेळ झाली आहे. ती त्याला उचलून आणते, ये ये बाळा दूध पी. तो म्हणतो नाही नाही मी खेळत आहे. आता तिला माहिती आहे की याला दूध देणं अनिवार्य आहे, कमजोर होईल हा मुलगा नाही तर त्याला उचलून आणते आणि त्याला म्हणते घे दूध पी. किंवा जो पण आहार देते तर तो लवकर लवकर दूध पण पित आहे. दूध पिताच त्याच्या मनात असं आहे की बस आईने मला सोडून द्यावं, परत मी तिथे जाईन मुलांशी खेळेन. तर दूध पाजून त्याला सोडून देते, जा खेळ. आणि दुधाच्या वेळी परत बोलावते, त्याला परत दूध प्यायला देते. तर अशा प्रकारे त्या आईला माहीत आहे की हा अशा वेळेला आहार करत राहिला तर माझा मुलगा, माझी मुलगी दुबळे नाही होणार, ही मुले दुबळे नाही होणार, कमजोर नाही होणार, आजारी नाही पडणार. आणि हे चांगल्या तऱ्हेने त्याचे पालन पोषण होऊन हे युवा होतील. तर तुम्ही एक बालक आहात आणि दास त्या परमात्म्याने पाठवलेल्या त्या परमेश्वराचा नोकर आहे. तुम्ही त्यांची मुले आहात, मुलगा मुलगी आहात. दासाची सेवा लावून ठेवली आहे की तुमचे पालनपोषण करण्याची. या आत्म्याचे दूध आहे सत्संग, हे ज्ञान, हे मंत्र, ही भक्ती. तुम्हाला इथे बोलावले जाते आणि थोडे प्रतिबंधित पण केले गेले आहे की प्रथम मंत्रानंतर सतनाम तेव्हा प्राप्त होईल जेव्हा 4 वेळा तुम्ही इथे अटेंड कराल. त्याचे कारण काय आहे की ज्यांना भगवान हवा आहे, तुम्हाला भगवान हवा आहे. प्रत्येक व्यक्ती आत्म्याला भगवानाची, परमात्म्याची आवश्यकता आहे. तर परमात्म्यासाठी या जीवांनी राज्य त्यागले, राज्याला लाथ मारून जंगलात जाऊन बसले. भगवान भेटायला पाहिजे आणि त्यांना तरी पण नाही भेटला, त्यांना तरी भगवान पण नाही भेटला. चला ठीक आहे, राज्य पण सोडू शकतो. जेव्हा ज्ञानाची प्रेरणा मिळेल, कारण त्या महापुरुषांनी ज्यांनी राज्य सोडले त्यांना पण कोणी संत भेटले, सत्संग ऐकवला, त्यांच्या आत्म्याला प्रेरणा मिळाली की खरोखर काम तर हे आहे करायचे. तर इथे सत्संगात तुम्हाला पहिले प्रेरित केले जाते की जे कार्य तुम्ही करत आहात आणि यालाच फायनल मानून ठेवलं आहे, या मनुष्य जीवनाचे केवळ इतकेच काम नाही आहे, याच्याबरोबर एक अजून व्हेरी इम्पॉर्टंट जॉब आहे तुमचा. एक अजून खूप जरुरी काम आहे. परमात्म्याची भक्ती करणं, दानधर्म आणि सेवा करणं आणि मग आत्मकल्याण करून सतलोकात जाणं, जिथं गेल्यानंतर मग कोणते कष्ट नाही राहणार. तर या प्रेरणेने प्रेरित होऊन पण जे भक्त प्रेरित होतात तर हा तोच आत्मा आहे जो राजाचा होता. त्यांना कोणी प्रेरित केलं व मागचे संस्कार चांगले होते, राज्य सोडलं. तुम्हाला यासाठी बोलावलं जातं की परमात्मा जेव्हा तुम्हाला आस असेल भगवानांची आणि तुमच्या आत्म्यात हे सामावले जाईल की भक्तीशिवाय बिलकुल कोणता पर्याय नाही, भगवान भेटले तर पिच्छा सुटेल, इतकं ज्ञान आम्ही तुम्हाला करून देतो. तर त्यावेळी तुम्ही एकदा दोनदा आल्यानंतर मग तुम्ही थांबवून पण नाही थांबणार. सत्संगात आल्याशिवाय तुम्हाला असं ज्ञान दिलं जाईल. तर तरी पण तुम्ही इथे येता, सत्संग ऐकायला तुमचं लक्ष राहतं तिथे की चला तिथे जाऊ, असं करू, असं काम आहे. ठीक आहे, एक स्वभाव बनलेला आहे, आपली मजबुरी आहे जोपर्यंत या संसारमध्ये राहू. इतकं लक्ष आणि भविष्याचे जे आपल्याला आपले प्लॅनिंग आहे ते करावेच लागते. परंतु आता तुम्हाला कोणी 1 दिवस थांबतो, कोणी 2 दिवस थांबतो, कोणी 3 दिवस थांबतो. तुम्हाला हा दास त्या आईसारखं दूध प्यायला देतो आणि मग सोडून देतो, जा खेळून ये तू तुझ्या खेळण्यांशी आणि मग परत ये आणि मग येऊन पुन्हा परिपूर्ण करतो. या प्रकारे तुमचा आत्मा मॅच्युअर होईल, युवा होईल, भक्तीने युक्त होईल. मग तुमच्यावर येणारी संकटे बंद होतील, कारण की पापांचा नाश होईल, तुमचे पुण्य वाढतील. मग तुमच्यावर काळाचा कोणता दबाव नाही राहणार. तुमच्या आवश्यकतांची पूर्ती परमात्मा करू लागेल. मग तुम्हाला ना चोरी करायची जरूरत पडेल,
ना लाच घ्यायची आवश्यकता वाटेल, ना कोणते अजून उलटसुलट करून निर्वाह करण्याची आवश्यकता नाही पडणार, जर नामावर आणि मर्यादा योग्य प्रकारे पाळत निभावत राहाल तर. आणि मग आपण परंपरांना कमी करू, संपवून टाकू. आता जसे पुण्यात्म्यांनो हे सण साजरे केले जातात. एक भक्त सांगत होता, एक नाही खूप सारे भक्त आम्हाला भेटतात, 1-2 लक्षात राहतात. त्याने सांगितले होते जेव्हा दीक्षा घ्यायला आला होता, कोण्या भक्ताच्या सांगण्याने बरोबर आले होते ते. त्यांनी सांगितले आम्ही आज 10 वर्ष झाली कोणता सण साजरा केला नाही. कारण काय आहे की कधीतरी 4-5 माझे काका चुलते 5-6 भाऊ होते, त्यातील कधी कोणाचा मृत्यू झाला, कोणत्या चांगल्या युवकाचा. कोणी बहीण विधवा होते किंवा घरातला सदस्य मरतो. आम्ही 10 वर्ष झाली कोणता सण साजरा नाही केला. तर पुण्यात्म्यांनो, आता ते सण का नाही साजरे करत? आणि ज्यांच्यावर हे संकट नाही कोसळले ते गातात, नाचतात, बकवास करतात. खाक सण आहे इथे. इथे तर परमात्मा म्हणतात, जर तुम्हाला समर्थांची शरण मिळाली मग तर इथे तुम्ही आनंद साजरा करू शकता, आणि तो आनंद पण रामनामाच्या भक्तीत. तुमचा हा सण आहे सत्संगाला येणं. परमात्म्याची भक्ती करा, सेवा करा, स्मरण करा, दान करा, जसे तुमच्या हातातून सुटेल. तर हा जो सण आहे ना, हा सण आहे. याच्या व्यतिरिक्त आता काय पाहिलं दासाने, हे होळी साजरी करतात. होळी जेव्हापासून आम्हाला ज्ञान मिळालंय, आमची मुले पण नाही करत. लहान लहान मुले पण आपल्या घरी राहतात, त्या दिवशी बाहेर नाही पडत, कारण की समाजात ही जास्त परंपरा प्रचलित आहे. तर त्या दिवशी काय करतील, घाणेरडे पाणी, वाळू, गावात तर खूप वाईट हाल आहेत, आणि लाल तोंड करतील माकडासारखं, सगळा दिवस धक्के खात फिरत राहतील. आणि आपण बसून भजन करू दरवाजा बंद करून. जे आता हे येईल ना, काय नाव, राखी पौर्णिमा, रक्षाबंधन म्हणतात. सगळ्या उलट्या परंपरा काळाच्या. एक बहीण सांगत होती, जेव्हा दीक्षा घेतली तिने आणि तिला या सगळ्या मर्यादा सांगितल्या, सत्संग ऐकवले जातात. पहिले तर थोडी संगत होती, 100, 200, 400 भक्त येत होते, बसत होते, सगळे आपले आपले ऐकवत असायचे माझ्याजवळ बसून. तर एक बहीण सांगत होती की पहिल्या वेळेस तर मला तर दुःख झालं या गोष्टीचं, जेव्हा हे ऐकलं की रक्षाबंधनाला पण भावाला राखी नाही बांधायची आहे. तर आता मला माहीत पडलं की मी रक्षाबंधनाच्या दिवशी माझ्या भावाकडे राखी बांधायला गेले होते. आणि माझा भाऊ कोणत्या कामासाठी मोटरसायकलवरून गेला होता आणि त्याची वाट बघत होते. आता काय झालं की संध्याकाळच्या वेळी दुर्घटनाग्रस्त झाला माझा भाऊ, त्याचा मृत्यू झाला आणि त्याचे शव आले. होय. आता पुण्यात्म्यांनो, आपण राखी कशासाठी बांधतो भावाला, बहीण, की आमचे रक्षण करेल. आता तो त्याचेच रक्षण नाही करू शकला, बहिणीचे रक्षण कुठून करणार? जो रक्षण करणारा आहे परमात्म्याला राखी बांधा आणि त्याचे रक्षाबंधन आहे. पुण्यात्म्यांनो, त्याचे नाव घ्या, त्याला शरण या. भावाचे पण रक्षण आणि बहिणीचे पण, मुलांचे पण रक्षण, आपले पण रक्षण, पती पत्नीचे पण रक्षण. तर आपण विसरलो आहोत या परंपरांमध्ये, परमात्म्याला विसरलो आहोत आणि आपल्याच या कोळ्याच्या जाळ्यात अडकून जीवन नाश करून घेतो. तर पुण्यात्म्यांनो, या परंपरांपासून आपल्याला मागे यायला लागेल आणि त्याच मार्गावर येऊ. आपण जसे प्रवास करत आहोत तर प्रवासात जास्त सामान घेऊन नाही जाऊ शकत. तर या जितक्या परंपरा आहेत त्या आपण लादून घेतल्या आहेत अर्थहीन. त्यापासून हलके होऊनच आपण प्रवासात सफल होऊ आणि यांना हटवायला हवं. आता तुम्ही बघता, कोणताही सण आहे, 2 किलो मिठाई घेऊन कोणी इकडे पळत आहे, कोणी तिकडे पळत आहे, आणि एक परंपरा बनवली की इतकं सामान तर त्या दिवशी घेऊन जायलाच पाहिजे.
ती मिठाई, ते घेवर जे काही घेऊन जातात ते कसं बनतं? इतक्या लोकांना एकदम कुठून आणतील इतका खवा बनवून? सगळा डुप्लिकेट माल, अशुद्ध खाणं. तर पुण्यात्म्यांनो, आधी तर या लोकात हे आनंद साजरा करायचं स्थान नाही. परमात्मा म्हणतात, समर्थ का सरना गहो रंग होरी हो, फिर कदे न हो एकाज राम रंग होरी हो. समर्थांची शरण ग्रहण करा. समर्थ का सरना गहो रंग होरी हो. होरी म्हणजे खुशी. तुमच्या घरात जर आनंद साजरा करायचा आहे तर समर्थांना शरण या. तुमची रोज होरी राहील. हे सत्संगाला येणं ही तुमची होळी आहे. हीच तुमची दीपावली आहे आणि हेच तुमचे सगळे सण आहेत. म्हणतात, समर्थ का सरना गहो रंग होरी हो, फिर कभू ना हो अकाज. काही तुमचं वाईट नाही होणार. राम रंग होरी हो. रामाच्या नावाचा आनंद साजरा करा. तर अशा प्रकारे आपण या आपल्या मर्यादांना पण मर्यादा घालायच्या आहेत आणि भक्ती तेव्हाच आपली सफल होईल. आता पुण्यात्म्यांनो काय सांगतात? पर भी लेन जात है दुनिया, हमरा ज्ञान किने ना सुनिया. परमात्मा म्हणतात के चारों युग में संत पुकारे, कूक कहा हम हेल रे. हीरे माणिक मोती बरसे, ये चग चुगता ढेल रे. परमात्मा येऊन सांगतात की चारही युगात ज्या महापुरुषांना, ज्या संतांना मी भेटलो, त्यांनी माझ्याकडून प्राप्त या यथार्थ ज्ञानाचा सगळ्या ठिकाणी प्रचार करायचा प्रयत्न केला. आणि मी पण येऊन मोठ्या आवाजात सगळ्यांना ओरडून ओरडून ऐकवतो. कबीर परमात्माजी हे आपले मालक आहेत. हे आपले हमदर्द आहेत. हे आपल्या सगळ्यांचे जनक आहेत आणि हे आपल्यासाठी भटकत आहेत. ते आपल्यासाठी दुःखी होत आहेत की हे फसले काळाच्या लोकात आणि इथे काय जीवन आहे यांचे. मनुष्य जीवनात सुखी नाही, मग गाढव, कुत्रे, डुक्कर बनून कुठे काय आहार कराल, कुठे पडाल, कुठे राहाल. आणि इथे माहीत नाही कधी काय होईल परिवारात. आज आपला पूर्ण परिवार आहे, आनंदाला पारावार नाही. मुले आहेत, विवाह झाला, चांगला रोजगार आहे, आनंद आहे आणि एका मिनिटात घरातील 3-3 सदस्य एका वेळेस मरतात. पूर्ण परिवार नष्ट होतात दुर्घटनेत. तर परमात्मा म्हणतात, काळाने तुम्हाला कैद करून ठेवलंय, काळाने तुम्हाला मूर्ख बनवून ठेवलंय, भ्रमित करून ठेवलंय. इतकंच दिसतं तुम्हाला, याच्या पुढे काही दिसत नाही. तर परमात्मा आपल्या मोतीबिंदूचं ऑपरेशन करायला येतात आणि कुठेही उभे राहून पुकारायला सुरुवात करतात. कबीर साहेब म्हणतात, मैं रोवत हूँ सृष्टि को, ये सृष्टि रोवे मोहे. गरीबदास इस वियोग को समझ न सकता कोई. हा आत्मा भटकत आहे, परमात्म्यासाठी रडत फिरत आहे. हे समर्थ, हे सर्व सुखदायी, हे सगळ्या पापांचा नाश करणारे, हे सगळ्या संकटांना दूर करणारे, संपवणारे भगवान, आम्हाला सुख दे. प्रधानमंत्र्याच्या स्तरावरचे काम आणि पटवारीकडे ॲप्लिकेशन करत आहोत आपण. कुठे जातो? मंदिरातील मूर्तीला किंवा मशिदीत बसून करतो किंवा कुठे दुसरीकडे, जसे चर्चमध्ये, गुरुद्वारामध्ये किंवा कोणत्या देवतांना आपण विनंती करतो. तर ती विनंती, जरी ते तुमची विनंती ऐकत आहेत पण काही करू नाही शकत. समर्थ का सरना गहो रंग होरी हो, कबू ना हो अकाज राम रंग होरी हो. तर समर्थांना शरण जाण्यानेच फायदा होईल. तर ते परमात्मा म्हणतात कि मैं रोवत हूँ सृष्टि को और ये सृष्टि रोवे मोहे. हे मला शोधत आहेत, हे सगळे सुख देणारे, आमच्या सगळ्या संकटांचे निवारण करणारे, तिन्ही तापांचे नाशक हे परमात्मा, तुम्ही आम्हाला सुख द्या.
परंतु जिथे विनंती करायला पाहिजे होती तिथे विनंती आपली पोहोचूच शकत नाही आहे की आपल्याला माहीतच नाही की कुठे विनंती करावी. तर इथे परमात्मा म्हणतात, तुम्ही माझ्यासाठी भटकत आहात आणि मी तुमच्यासाठी भटकत आहे. आपल्या या वियोगाला आपल्यामध्ये ही भिंत उभी केली अज्ञानाची, याला कोणी समजू शकत नाही आहे. तर त्याकरता परमात्म्याने या दासाला पाठवले आहे आत्मा व परमात्म्याची भेट करण्यासाठी आणि मधल्या या अज्ञानाचा नाश करण्यासाठी. तर आता हे असे ज्ञान आहे, परमात्म्याने 600 वर्षांपूर्वी हे ज्ञान ही मलाई बनवून आणि आपले ठेवून गेले होते भगवान. परंतु पुण्यात्म्यांनो, कबीर सागर, कबीर वाणी, कबीर बीजक, कबीर साखी, कबीर दोहावली, कबीर शब्दावली, हे तर एक समजा एक वन आहे. वन एक खूप मोठे फॉरेस्ट आहे आणि वैद्य काय करतो, त्या फॉरेस्टमधून ज्या आवश्यक औषधी वनस्पती असतात त्या निवडून घेतो आणि त्यांचे औषध बनवतो आणि मग रोग्याला खायला देतो. दोन वेळा घेतल्याने त्या औषधाने तो बरा होतो. तर अशा प्रकारे हे कबीर सागर परमात्म्याचे जे दिले गेलेले ज्ञान हे अथात ज्ञान आहे. हे तर एक फॉरेस्ट आहे. यात प्रत्येक प्रकारची औषधी ते आहेत, झाडे झुडपे. आणि या दासाला पारखी वैद्य बनवले. दासाने ते काढून घेतले. हे अनमोल रत्न याच्या आत ज्या जडीबुटी भगवानाने याच्यातच पेरून निघून गेले होते. अन्य कबीरपंथीयांना याची माहिती नाही पडली, कारण ते वैद्य नव्हते. ते नकली वैद्याचा बोर्ड लावून ठेवला होता त्यांनी. ते समजू नाही शकले या अनमोल ग्रंथाला. तर पुण्यात्म्यांनो, ते औषध या दासाने काढून घेतलं आणि तुम्हाला दिलं आहे. तर आता तुम्ही परमात्म्याला ओळखाल. त्यासाठी सगळे काही केलेही आहे स्वतः परमात्म्याने. म्हटले होते 600 वर्षांपूर्वी जेव्हा धरमदासजी खूप व्याकुळ झाले होते. धरमदासजींना तुम्ही खूप ओळखत असाल. धरमदासजी, आदरणीय धरमदास साहेबजी, एक खूप पुण्यकर्मी प्राणी होते. आणि विचार करा पुण्यात्म्यांनो, ज्यांच्या सोबत भगवान राहिले, सोबत सोबत फिरले, त्यापेक्षा पुण्यात्मा कोण असेल. सोबत राहिले, परंतु आपण समजू नाही शकलो, कारण परमात्मा म्हणतात, मैं रोत हूँ सृष्टि को, सृष्टि रोए मोहे. और गरीबदास इस योग को समझ नहीं सकता कोई. धरमदासजींच्या सोबत भगवान राहिले आणि अशा लीला करून दाखवल्या ज्या भगवानच करू शकतो आणि कोणी करूच शकत नाही. आणि मग बुद्धी काम करेन अशी झाली धरमदासजींची. डोळ्यांनी पाहिले की तिथून खरोखर हा परमात्मा आहे. आपल्यावर इतके प्रेशर आहे तरी पण मोहाने इतका आंधळा झाला. जेव्हा परमात्म्याने म्हटले की धर्मदास मेरी लाख दुहाई, धर्मदास मेरी लाख दुहाई, ये मूल ज्ञान कहीं बाहर न जाई. जे मी तुला मूळ ज्ञान दिले आहे, वास्तविक ज्ञान दिले आहे, याची आत्ता कुठे चर्चा करू नकोस. आणि मग म्हटले की धर्मदास मेरी लाख दुहाई, ये सार शब्द कहीं बाहर न जाई. सार शब्द बार जो पढ़ी बिचली पीढ़ी हंसनी तरही. आता धरमदासजींना परमात्म्याने सांगितले की हे ज्ञान व हे नाम, जे तिन्ही मंत्र आहेत, सतनाम आणि सारनाम, या 3 मंत्रांचा एक जप होतो. हे तुम्ही कोणाला सांगू नका, स्वतः मंत्र जपा आणि याने मोक्ष होईल. याच्याशिवाय मोक्ष नाही होऊ शकत प्राण्याचा. अधिकारी संतांकडून घ्यायला लागेल. आता पुण्यात्म्यांनो, जेव्हा धरमदासजींनी हे पण पाहिले की समर्थ आहे हा आपल्यासोबत उभा, सतलोकात पण पाहिले याला, परत आले तरी याच्या मनामध्ये मोह इतका पसरला, रडू लागला बसून. परमात्म्याने म्हटले, का उदास आहेत बाबा भक्ता. तेव्हा तो काय म्हणतो की भगवान, तुम्ही स्पष्ट केले की या मंत्रांशिवाय मोक्ष नाही. हे जे मंत्र तुम्ही सांगत आहात, सतनाम आणि सारनाम, हा 3 मंत्रांचा जप आहे, याच्याशिवाय मोक्ष नाही. आणि ही माझी मुले तुम्ही माझ्या 42 पिढ्यांना जे आहे ना ते वरदान दिले, 42 पिढ्या माझा वंश चालेल. तर माझी मुले पार कशी होतील. हे म्हणून रडू लागले. तेव्हा परमात्म्याने म्हटले की धरमदास, तू आंधळा नको होऊस. हे जे ज्ञान व हे नाम तुम्ही यांना सांगितले, येणाऱ्या काळात तुझ्या या पंथात, तुझ्या या वंशजांना
काळ फसवेल आणि यांना भ्रमित करेल. आपले दूत पाठवेल, त्या दूतांच्या हाताला लागेल हे मूळ मंत्र. तर मधल्या पिढीत मी सगळ्यांना पार करीन विश्वाला, तर हे पार नाही होऊ शकणार. बाबा, माझे मिशन खराब होईल. माझा सगळा डाव फसेल जो मी लावू पाहत आहे. तो धर्मदास मेरी लाख दुहाई और ये सार शब्द की तो बाहर ना जाई. आता धर्मदासजी खूप दुःखी झाला. परमात्म्याने विचार केला, हा काम बिघडवेल, हा डुबवेल माझी कहाणी बनवलेली. तर परमात्म्याने प्रेरणा दिली. त्या दिवशी त्याच्या आत प्रेरणा दिली आणि त्याने म्हटले की भगवान, मी खूप आंधळा झालेलो आहे मोहवशाने, माझ्या आवाक्यातली गोष्ट नाही राहिली. परमात्म्याला म्हणाले, मला सतलोकात पाठवा भगवान, मला सतलोकात ती धून लावली दात्याने. आता चल, तुला सतलोकात पाठवतो. जगन्नाथपुरीमध्ये एक प्रेरणा दिली परमात्म्याने त्याला की जर हा इथे राहिला, मुलांमध्ये ममता जशीच्या तशी राहील आणि हा काम बिघडवेल सगळे, हे नाम सांगेल. आणि याच्या सांगितलेल्या नामाने काम तर होणार नाही, कारण हा अधिकारी नाही. कारण परमात्म्याने धर्मदासजींना पुढे नाम देण्याचा आदेश नव्हता दिला. केवळ 5 नाम जे प्रथम मंत्राचे हेच देत असत. हाच त्यांचा आदेश होता. धर्मदासजींना मुलगा जो परमात्म्याच्या आशीर्वादाने झाला होता, कबीरजींच्या आशीर्वादाने, चूडामणीजी, त्यांना पण स्वतः दीक्षा दिली होती. स्वतःच त्याला पुढे 5 नाम देण्यासाठी गुरुपद प्राप्त करून दिले होते. 5 नाम कोणते? जे तुम्हाला पहिल्या मंत्रात दिले जातात. फर्स्ट अँड लास्ट सोडून. फर्स्ट अँड लास्ट त्यावेळी नव्हता दिला जात. आता ही मोठी गोष्ट आहे. परत सत्संग ऐकाल तेव्हा तुम्हाला समजेल की प्रथम आणि शेवटचा मंत्र त्यावेळी का दिला जात नव्हता. हे सत्संगात सांगितले जाईल, परंतु आता विषय दुसरा आहे. तर कबीर परमेश्वरजींनी म्हटले की धर्मदास, मी 4ही युगात येतो आणि प्रत्येक प्राण्याला जो एकदा मला शरण आला त्याला पार करूनच सोडतो. आणि जेव्हा मी जेव्हा समुद्राने जगन्नाथाच्या मंदिराला बनू दिले नव्हते ईर्षेमुळे, 5 वेळा त्याला उद्ध्वस्त केले होते पूर्ण बनवलेल्या मंदिराला, जगन्नाथपुरीच्या मंदिराला, तर त्यावेळी मी स्वतः येऊन एका संताचे रूप धारण करून आणि तिथे बसलो होतो समुद्राच्या किनाऱ्यावर. आणि समुद्र असा उफाळून आला होता, जवळजवळ 40 फूट उंच असा उफाळून पूर्ण पर्वतासारखा पुढे येत होता. जसे चक्रीवादळ येते, समुद्री तुफान म्हणतात त्याला, सगळे उद्ध्वस्त करून टाकते. तर मी असे केले होते, माझ्या शक्तीच्या समोर समुद्र जिथल्या तिथे जाम झाला होता ॲज इट इज. आणि मग विप्ररूप धारण करून समुद्राचा देव आला होता. त्याने मला याचना केली की मी समुद्र तोडायला चाललो आहे, मला जाऊ दे. तेव्हा मी म्हटले की मी मंदिर तोडायला चाललो आहे, मला जाऊ दे. तेव्हा मी म्हटलं, बाबा की आता तू इथे नाही जाऊ शकत समुद्र. मी राजाला वचन दिले आहे, जो मंदिर बांधत आहे, तुम्ही जाऊ शकता. सांगायचा मुद्दा हा आहे की धर्मदासजींना ही प्रेरणा द्यायची होती परमात्म्याला की बाबा, कारण तो इथून जाईल. तर धर्मदासजी म्हणू लागले की ते स्थान आत्ता पण आहे जिथे तुम्ही हा समुद्र थांबवला होता. परमात्म्याने म्हटले, हो आत्ता पण आहे. मी बघू इच्छितो महाराज, मला दाखवा. परमात्म्याला हवेच होते की हा निघू दे या घाणीतून आणि तिथे जायला, म्हणजे बांधवगडहून आणि ओडिसा जाण्यासाठी निघाले. 3-4 दिवसांनी जाऊन पोहोचले, पायी निघाले होते. आता तिथे जाऊन परमात्म्याने ज्ञान दिले, त्याला नवीन पद्धतीने समजावले, भल्या माणसा कुठून आला होतास तू, काय हे वंशज तुझे तुझ्याबरोबर राहतील, आज हे इथे जन्मले आहेत, चला उद्या त्यांचा मृत्यू होईल. आता समजा यांचा जाऊन नायजेरियात जन्म झाला, तुझे कुठून झाले हे भल्या माणसा.
एक लेवा एक देवादूतम. जसे सुखदेव ऋषींनी आपले वडील व्यासजींना म्हटले होते की एक लेवा एक देवादूतम, कोई किसी का पिता नहीं पुतम, ऋण संबंध जुड़ा एक ठाठा, अंश में सब 12 बाटा. आज तुझा परिवार आहे, उद्या माहीत नाही कुठे जन्म घेतील आणि ते कुठे आहेत आज. कोणाचा मुसलमानाच्या घरात जन्म आहे, कोणाचा ख्रिश्चनच्या घरात जन्म आहे, कोणाच्या घरात जन्म आहे आणि आज तो तुझ्या घरी येत आहे. यानंतर तुमचे संस्कार पूर्ण करून कोणी कुठे जाईल 12 वाटा होतील. तर समजले नाही इतके सारे, इतकी वर्ष तुझ्यासाठी 50 वर्ष झाली डोके आपटून आणि तू तिथल्या तिथे उभा आहे. जेव्हा इतका दूर पोहोचला इथून तिथे आणि तेव्हा हे ज्ञान नव्या पद्धतीने ऐकत तर पहिल्यांदा पण होता, परंतु 10-20 वेळा या सत्संगाला ऐकून हे मन उबेल आणि त्याला वाटेल की बाबा मला सगळे काही ज्ञान झाले, खागज्ञान झाले. या ज्ञानाला तर शेवटच्या श्वासापर्यंत आधार बनवायला लागेल, सत्संग ऐकत राहायला लागेल. 4-5 वेळा शिकून वक्ता बनेल. इथून ऐकून तुम्ही सांगण्यासारखे सांगू लागला, कारण हे असे ज्ञान आहे की हे ज्ञान ऐकून सामान्य माणूस प्रशंसा करू लागेल आणि मग ती प्रशंसा बुडवून टाकेल प्राण्याला. तर प्रभुतेची भूक यांच्या नाशाचे कारण बनते. धरमदास हा विचार करून बसला होता की मला सगळे ज्ञान झाले. तिथे गेल्यावर त्याला माहीत पडले. म्हणू लागला की मी तर तिथेच उभा आहे जिथून निघालो होतो. तुम्ही माझे डोळे उघडलेत भगवान. हे परमात्मा मला इथून पाठवून द्या, नाहीतर मी या दलदलीत परत फसेन. तेव्हा धरमदासजींनी जिवंत समाधी घेतली तिथे की मला पाठवून द्या दाता. परमात्मा म्हणाले ठीक आहे, बस गुहेत. पुढे दगड लावून टाकला. ते तर मालकांना पाठवायचंच होतं, पाठवून दिला त्याचा आत्मा. त्याच्या आधी धरमदासजींना संतुष्ट केले. सत म्हटले की भावा बघ. धरमदासजींना तरीसुद्धा राहून राहून काही गोष्टी आठवत होत्या. म्हणाला जी दया करा. तर परमात्म्याने म्हटले होते की मी. धरमदासजींनी म्हटले की भगवान तुम्ही म्हणता की मधली पिढी जेव्हा येईल, कलियुग 5505 संपून जाईल, 5505 वर्ष, त्यावेळी मधल्या पिढीची वेळ असेल, तेव्हा हे जीव पार होतील. तेव्हा धरमदासजींनी म्हटले परमात्मा आज तर तुम्ही म्हणत आहात कलियुग डे बाय डे बिघडतील गोष्टी, सगळ्या दिवसेंदिवस लोकांची वृत्ती खराब होत जाईल कलियुगात. आणि जेव्हा घोर कलियुग येईल तेव्हा तर सगळे लुटेरे होतील, दारुडे, मांसाहारी होतील. तर परमात्मा 600-500 वर्षांनंतर पुढे जेव्हा ही वेळ येईल त्यावेळी तर लोक आणखी बिघडतील. तेव्हा कसे पार होतील ते, आणि माझे वंशज कसे पार होतील. तेव्हा परमेश्वर कबीरजींनी म्हटले होते की बाबा हे 12 पंथ चालतील काळाचे आणि 12वा पंथ गरीबदासाचा असेल आणि त्या गरीबदासाच्या द्वारे मी माझ्या महिम्याची वाणी परत प्रकट करीन. आणि गरीबदासच्या पंथात पुढे जाऊन धरमदास मी स्वतः येईन आणि मग मी त्यांना सगळ्यांना पार करीन. निसंशय कोणाची कशीही वृत्ती असू दे, कारण की विना ज्ञानाचा हा तर आत्मा, हा जीव चुकांवर चुका करतच राहतो. जेव्हा त्यांना ज्ञान मिळेल मग तो हात पण नाही लावणार त्या वाईट गोष्टींना ज्या भक्ती बाधक असतील. तर मी स्वतः जाईन, त्या सगळ्यांना परत नव्या पद्धतीने ज्ञान देईन आणि धरमदास सतयुगासारखे वातावरण बनवीन पूर्ण विश्वात. आणि मी सतनाम देईन, सारनाम देईन, सगळ्यांना शिक्षित करीन पहिल्यांदा. आणि कलियुग यासाठी बनले आहे की यात मशिनरी युग असेल आणि अशी उपकरणे बनवली जातील, सगळ्यांना शिक्षित करीन. आणि मग माझ्या मुलांना मी माझी ओळख करून देईन. सगळ्या सद्ग्रंथातून भगवानाच्या महिम्याचे वर्णन करीन आणि सगळ्यांना पार करीन. तुझे वंशज पण पार होतील. तुला 42 वंशांचा आशीर्वाद यासाठी दिला आहे की सगळे चांगले आत्मे तुझ्या घरात जन्म घेतील आणि जेव्हा ते मला शरण येतील, नाम घेतील तर पार होतील. नाम नाही घेतले तर तुझे काय, कोणीच पार नाही होणार. आणि जेव्हा कलियुग 5505 संपेल त्यावेळी मधल्या पिढीची वेळ सुरू होईल. त्यावेळी सगळ्या विश्वाला पार करीन. सतनामाचा आणि सारनामाचा सगळीकडे बोलबाला होईल.
जो कोणी सतनाम आणि सारनाम घेईल धरमदास, तुझे वंशज काय सगळे विश्व पार होईल. तेव्हा धरमदासाला संतोष झाला धरमदासजींना की भगवानाने सांगितले ही फायनल गोष्ट आहे, तुम्ही स्वतः येणार, मग मला काय चिंता आहे भगवन, मला सतलोकात पाठवा. जर मी परत गेलो तिथे बांधवगड, मी दलदलीत परत फसेन. त्यावेळी धरमदासजींचे जवळजवळ 118 वर्ष वय झाले होते जेव्हा ते सतलोकात गेले जीवित समाधी घेऊन. आता पुण्यात्म्यांनो, दास काय सिद्ध करू पाहत आहेत तुम्हाला? दास हे सिद्ध करू पाहत आहे की ही अशी अनमोल औषधी, असे अनमोल ज्ञान आणि हे असे प्रभावी मंत्र परमात्म्याने लपवून ठेवले होते तुमच्यासाठी. सगळ्यात जवळ होते धरमदासजी, त्याला पण पुढे प्रतिबंध घालून ठेवला होता की उल्लेख पण नको करूस या सतनामाचा आणि सारनामाचा. ज्या पण महापुरुषांना परमात्मा भेटले त्या सगळ्यांना मंत्र दिले, परंतु त्यांना पुढे प्रतिबंध घातला. आणि ते पक्के दृढ भक्त होते जे गुरुजींनी सांगितले फायनल आहे, संसार कुठेही जाऊ दे, जो गुरुजींचा आदेश आहे तो शिरोधार्य आहे. सगळा संसार एका बाजूला आणि गुरूंचे वचन एका बाजूला. हे असे महापुरुष होते. तेव्हा तर त्यांना सचखंडात घेऊन गेले, परत आणले आणि मग त्यांच्याबरोबर राहिले. भक्ती कर बाळा, तुला सगळी सुख पण देईन, सतलोकात घेऊन जाईन. तर अशा प्रकारे आदरणीय नानक साहेबजींना भगवान भेटले होते बेई नदीवर आणि सचखंडात घेऊन गेले. सगळे काही दाखवून परत सोडले की सतनामाने मोक्ष होईल. मी काशी बनारसमध्ये विणकराचे काम करतो, विणकराकडे तिथे ये. आता या गोष्टींचा विश्वास नानक साहेबजींना नाही झाला की भगवान आणि विणकराचे काम करतो. जेव्हा परत सोडले तर सतनामाशिवाय मोक्ष नाही. आणि सतनाम मिळेल कुठे? परमात्मा सांगतात मी स्वतः तिथे बनारसमध्ये आहे. तर सगळी लीला केली. जेव्हा तिथे जाऊन पाहिले तर तेव्हा भेटले. बनारसमध्ये बसले होते परमात्मा, तेच रूप जे सचखंडात पाहिले होते. तेव्हा नानक साहेबजी म्हणाले होते, भाई सूरत मुल्क की वेश ए ठगवाडा ठगी देश खरा सियाणा बोलता बार ये धानक रूप रहा करतात. तर सांगायचा दासाचा भाव हा आहे की तर नानक साहेबजींनी पण कोणत्याही शिखाला हा 2 अक्षरांचा मंत्र जप करायला दिला नाही. सारनामाची तर गोष्ट सोडाच, ती तर खूप दूरची गोष्ट आहे. आणि स्वतः जप करत होते याचे प्रमाण आहे भाई बालेवाली जन्मसाखी समुद्रसाखीमध्ये की नानक साहेबजी हा 2 अक्षरांच्या नावाचा जप करत होते. त्यात एक ओम आहे आणि एक गुप्त आहे. बरोबर जप करत होते हा दास. परत परत सार्वजनिक नाही करू शकत त्या मंत्राला. ज्यांना सतनाम प्राप्त आहे त्यांना माहीत आहे ते सतनाम कोणते आहे. तर सांगायचा भाव हा आहे की नानक साहेबजींना पण मनाई करून ठेवली होती की उल्लेख करू नका. असा झटका दिला मर्दानाला. सगळा शीख समाज त्याने इतका भयभीत झाला की त्या मंत्राचा जप नाही करायचा, उल्लेख पण नाही करायचा. कारण काय होते? धर्मदास मेरी लाख दुहाई, ये सार शब्द कई बार न जाई, सार शब्द बाहर जो पढ़ी, ये बिचली पीडी हंसनी तरही. जर हा सार शब्द बाहेर जाईल तर माझी मुले मधल्या पिढीतले हंस पार नाही होणार. तर पुण्यात्म्यांनो, ही सगळी कसरत तुमच्यासाठी होत होती. धन्य आहेत ते माता पिता ज्यांच्या पोटी तुमचा जन्म झाला. अशा प्राईम टाईमला तुमचे मनुष्य जीवन स्त्री आणि पुरुषांचा. आणि सगळ्यात पुण्यात्मे आहेत जे सतलोक आश्रम बरवालापर्यंत पोहोचत आहेत. कोणत्याही मीडियामुळे भले, कोणी पुस्तक वाचून, कोणी सीडी ऐकून किंवा कोणत्या बहीण भावाकडून प्रेरित होऊन, जरी कोणी हे बघायला पण येतो की बघतो पहिल्या वेळेस तिथे काय आहे, असे खूपसे भक्त परमात्म्याचे हंस याच प्रेरणेने आले की चला बघूया तुमच्या गुरुजींचा आश्रम बघून येऊया. जेव्हा ज्ञान ऐकतात, सगळ्यांना भूक आहे भगवानाची, सगळ्यांना आस आहे परमात्म्याची, हा विसर पडला आहे संसाराला, आपला अंतरात्मा जागा होतो आणि नाम घेऊन जातात. सौभाग्य त्यांचे. जे चांगले नशीबवाले असतात तर इथे येतात आणि नाम घेऊनच जातात. तर इथे येणे, ही दीक्षा प्राप्त करणे आणि हे सगळे मंत्र प्राप्त करणे
ही लहान गोष्ट नाही आहे. तुम्ही सामान्य आत्मा नाही आहात, तुम्ही परमात्म्याचे लाडके आत्मे आहात. आणि धन्य आहेत ते माता पिता ज्यांच्या पोटी तुमचा जन्म झाला. तर पुण्यात्म्यांनो, तुम्ही आहात मुले, तुम्ही आहात हिरे आणि मोती त्या परमपित्याचे. कबीर साहेब म्हणतात, गोता मारू स्वर्ग में अर्जा पेठू पाताल. गरीबदासजी म्हणत आहेत, कबीर साहेबांनी सांगितले की गरीबदास खोजत फिरूं, ढूंढत फिरूं अपने हीरे मोती लाल. तुम्ही ते हिरे मोती लाल आहात, कारण की तुम्ही जरी हिरा मोती लाल कुठे चिखलात जरी पडलेला असेल, वाळूत पडलेला असेल, जेव्हा हिऱ्याची नजर पडली त्यावेळी तो त्याला उचलेल आणि आत ठेवून देईल आतल्या खिशात की कोणी बघू नये. तर तुम्ही ते लाल आहात. दासाने तुम्हाला ओळखले आणि आपल्याला परमात्म्याची ओळख करून दिली. आणि तुम्ही इथे सामान्य आत्मा नाही येऊ शकत. त्या परमेश्वराचे विशेष आत्मा आहात जे सगळ्यात पहिल्यांदा येतील. मग काय होईल? पहिले जेव्हा परमात्मा स्वतः आले होते आजपासून 600 वर्षांपूर्वी, तर त्यावेळी कुठेही उभे राहून एक तारा घेऊन, तंबोरा म्हणायचे त्याला, चौकात उभे राहायचे. जसा जादूगार तमाशा दाखवतो, गोड गोड आवाजात अमृतवाणी बोलायचे. आत्म्याला परमात्म्याची आस आहे आणि जे सगळ्यात पहिल्यांदा तेच आमच्याशी जोडले जातात, जे पहिले कोणत्या ना कोणत्या युगात, या कलियुगाच्या, याच कलियुगाच्या यावेळी भक्ती केलेली असली पाहिजे. आता जे भक्ती करत आहेत, आता अरब खरबांच्या संख्येत पार होतील. आणि काही असे असतील की ते काही घसरून पण जातील, अरब खरब घसरून पण जातील. ही अशी वेळ येईल आता. तर त्यावेळी जे घसरलेले आहेत ते मग काही संस्कारांमुळे, कोणी इटलीमध्ये, कोणी इराकमध्ये, कोणी इराणमध्ये, कोणी कुठे, कोणी हिंदुस्थानमध्ये, मग काळ आपटेल. पहिल्यांदा तर वर ठेवेल यांना, कारण तुम्ही तो अनमोल मंत्र जप करत आहात. त्याची आश्चर्यकारक किंमत आहे. एक श्वास एक सतनामाची किती किंमत सांगितली आहे, ज्याला प्राप्त झाली. गरीबदास साहेबजी परमात्म्याकडून प्राप्त ज्ञानाला कसे सांगत आहेत? सतनाम पालड रंग होरी हो, 14 लोक चढावे राम रंग होरी हो. 3 लोक पास्यंग धरे रंग होरी हो, तो ना तुलाया राम रंग होरी हो. एका तराजूच्या एका पारड्यात सतनामाच्या 2 अक्षरांच्या मंत्राचे विधिवत मंत्र जप करून, गुरुजींकडून घेऊन, दासाकडून, अधिकाऱ्याकडून, आणि एका श्वासाच्या स्मरणाची किती व्हॅल्यू आहे, किती वजन आहे, त्याची ताकद किती आहे, की एका तराजूच्या पारड्यात एका सतनामाची किंमत ठेवा. किती वजन आहे त्याचं, इतकं वजन होईल. आणि 14 दुसऱ्या पारड्यात 14 लोक ठेवा. विष्णूचा लोक, शिवाचा लोक, ब्रह्माजीचा लोक, दुर्गाजीचा लोक, आणि हे सगळे खेडे, द्वीप आणि हे तल अतल जितके 14 लोक ठेवा. और 3 लोक पासंग धरे. 3 लोक म्हणजे पृथ्वी आणि स्वर्ग आणि पाताळ लोक. पासंग काय असते थोडे समजावतो. इथे हरियाणाच्या भाषेत गरीबदास साहेबजींनी हे अनमोल ज्ञान बोलले आहे. पासंग काय असते? दासाचा जन्म एका शेतकरी परिवारात झाला. आमच्या घरी हे व्यापारी लोक गहू, चणा, बाजरी खरेदी करायला यायचे. तर ते देशी तराजू असायचे पूर्वी, हाताने पकडून वजन करत असत. त्याला अशी लटकते, त्याला वर पकडण्यासाठी एक दोरीसारखी बांधलेली असायची सेंटरमध्ये, दोन्ही बाजूला पारडी लटकलेली असायची. तर आमचे वडील म्हणायचे की बाबा सौदागर, म्हणजे लालाजी, तुझा तराजू चेक कर, यामध्ये पासंग नको यायला. पासंग म्हणजे एरर. तर जे पण पारडे जे खाली असायचे, दुसरं वर असायचं, तर वरच्या वाल्यामध्ये त्यातील काही धान्य उचलून, जसे 50 मण गहू मोजायचे, तर गव्हाची 1 मूठ भरून दुसऱ्या पारड्यात टाकली जायची, कारण की त्याचा बॅलन्स व्हायला हवा. एररलेस तराजू व्हायला पाहिजे. तराजू
त्याला पासंग म्हणत असायचे. त्यात धान्यातून उचलून एक मूठ आणि तराजूच्या एका पारड्यात टाकायचे. तर ते पासंग आहे, ते तर व्यवहारात नाहीच आहे. सौदा तर त्यापेक्षा वेगळा आहे, ते 50 मण गहू घेण्याचा. तर इथे गरीबदास साहेबजी म्हणतात, सतनाम एक पालड रंग होरी हो, आणि दुसऱ्यात 14 लोक चढाव राम रंग होरी हो. यांची किंमत 14 लोकांची किंमत एका बाजूला ठेवा, आणि हा पृथ्वी लोक एक एक गोष्टींसाठी मरतात कटून. म्हणतात 3 लोक तर पासंग धरा, पृथ्वी लोक, स्वर्ग लोक आणि पाताळ लोक. तर एका सतनामाची किंमत तो ना तुलाया राम रंग होरी हो. हा राम, हे नाम असा आनंद देईल तुम्हाला. तर या सतनामाची एक किंमत, एक श्वास जरी तुम्ही घेतला, किती किंमत झाली. आणि तुम्ही किती जप करता, किती धन भक्तीचे तुम्ही बँक बॅलन्स करत आहात. हा बँक बॅलन्स तुम्हाला पार करेल, आणि इथला खोटा बँक बॅलन्स तुम्हाला इथेच गुंतवून मारून टाकेल. तर परमात्मा म्हणतात, आपले या मार्गाला ग्रहण करा. तर दास सांगू इच्छित होता की सगळ्यात पहिल्यांदा आता ते पुण्यात्मे येतील ज्यांची ताटातूट झाली होती मागच्या कलियुगात. चतुर्युग जे येतात त्यात मग असे कलियुगातच असा डाव लागतो. तर त्यांना आता जसे कोणी 2 वर्ष नाम घेतले, कोणी 4 वर्ष घेतले, कोणी 10 वर्ष घेतलं, आणि मग त्याने नाम सोडलं, कारण की तो पडेल तिथेच, राहील तिथेच, जो इथून दूर होईल. आता काय सांगतात, सतगुरु विमुखा युग युग रोवे और मानुष जन्म पाके खोवे. सद्गुरूचे नाम घेतले खऱ्या गुरुकडून, आणि मग गुरु विन्मुख झाला, सोडून गेला. कोणत्याही स्वतःच्या चुकीने किंवा त्याच्यात काही दोष आला किंवा पाप कर्माने अडला, तर म्हणतात सतगुरु विमुखा युग युग रोवे और मानुष जन्म पाके खोवे. तर एका श्वासाची किंमत किती आहे. आणि प्रथम मंत्र, तुम्ही याच सगळ्या देवतांचे मूळ मंत्र तुम्हाला प्राप्त आहेत. हे पण खूप अजब मंत्र आहेत, यांची खूप किंमत आहे. तर मग हा काळ काय करेल, तुम्हाला कसे नाचवेल. जसे प्रथम मंत्रात गणेशजींचा मंत्र आहे, हे मूळ मंत्र आहेत त्यांचे. या मंत्रांच्या शिवाय लाभ नाही होणार, आणि हे मंत्र पण अधिकाऱ्यांकडून हवेत. आता पुण्यात्म्यांनो, आता जसे तुम्ही कोणत्या अधिकारी, DC किंवा SP कडे जाता, एक सिंपल ॲप्लिकेशन घेऊन जाता, तर तो त्याच्या वेळेवर कारवाई करेल. आणि मग त्याच्यावर कोणाची सही झाली, कोण्या मंत्र्याची, मुख्यमंत्र्याची किंवा प्रधानमंत्र्यांचा कोणता संकेत, कोडवर्ड असला, त्यावर आदेश असेल, चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊया ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार सतसाहेब. आपलं नाव? दीपाली बागुल. आपण कुठून आलात? मी नाशिक महाराष्ट्र येथून आले. आपला व्यवसाय काय आहे? मी गृहिणी आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? मी संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा 2018 मध्ये घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? संत रामपालजी महाराजांच्या गुरुदीक्षा घेण्या अगोदर मी नवरात्राचे उपवास करत होती व गणपती बसवणे, पारंपरिक भक्ती साधना करत होतो. संत रामपालजी महाराजांची भक्ती आपल्याला कशी कळाली आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात? आमच्या घरात अगोदर माझी बहीण त्यांनी दीक्षा घेतली होती, तर ती म्हणाली खरंच मोक्षप्राप्तीचा मार्ग आहे असे, पण मी काही त्यांचं ऐकायचे नाही. आणि मी माझं जे पारंपरिक भक्ती साधना होती ती करत होती. आणि त्यांच्या घरी त्यांचे अनुयायी यायचे तर ते ज्ञानचर्चा करायचे, मी ऐकायची, पण ते असं मनावर घेतलं नाही आणि काही असं मनात शंका पण आणली नाही.
तेव्हा एक आजी होती त्यांच्या इथं, तर ते आजी ज्ञान चर्चा करत होते त्यांच्याशी. तर तेव्हा मी तिथंच बसली होती. तर मनात असा विचार आला की खरंच आहे बुवा, आपण एवढी देवी देवतांची भक्ती करत होतो तरी आपल्या जीवनात दुःखच होतं बुवा. तर त्या आजी तेव्हा ज्ञानचर्चा करायचे, मी त्यांचं ऐकली. पण मला एक असं होतं की मी दीक्षा घेतली तर मला घरचे रागवायला नको, तर मी काहीच कोणाला बोलली नाही. मग माझे घरचे रात्री घरी आले. मी त्यांना विचारलं की मी संत रामपालजी महाराजांकडून गुरुदीक्षा घेऊ शकते का? ते म्हणते तू काही कर. मग मी म्हटले मी घेते. मग सकाळी जाऊन मी त्यांना सांगितलं की मला पण संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा करून मला पण तुमच्यासारखी भक्ती करून मोक्षप्राप्तीचा मार्ग मिळवायचा आहे. आणि ते झाल्यानंतर मग संत रामपालजी महाराजांकडून गुरुदीक्षा घेतली. जसं तुम्ही सांगत होतात की संत रामपालजी महाराजांचे अनुयायी आपल्या घरी येत होते आणि ज्ञानचर्चा करत होते, तर मला विचारायचं होतं की आपण सुरुवातीलाच जी पारंपरिक भक्ती साधना आपण करतच होतात, तर संत रामपालजी महाराजांचं असं काय ज्ञान तुम्हाला आवडलं की तुम्ही त्यांच्या शरणात आलात? मी अगोदर जी भक्ती करत होतं ते माझे आई वडील पारंपरिक करत होते म्हणून त्यांचं देखमदेखी मी करत होती, पण मला त्याच्याने काही लाभ नव्हता. पण जेव्हा ते अनुयायी त्यांच्या घरी आले, ते ज्ञानचर्चा करत होते, तेव्हा मला कळालं की खरंच आपण चुकीचं करत होतं, त्याच्याने मला काहीच लाभ झाला नाही. पण संत रामपालजी महाराजांच्या भक्तीत आल्यानंतर खूप लाभ पण झाले आणि सत्य मोक्षाचा मार्ग मिळाला. काही चुकीचा आणि खूप म्हणजे खरंच कळालं त्याच्यातून की हे जे भक्ती आपण करतोय ते मोक्षाचा मार्ग आहे. त्याच्यात सगळं कळालं, आपलं गीतेवर ज्ञान कळालं, सगळं कळालं. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचा जो मार्ग आहे हा मोक्षाचा मार्ग आहे, याची तुम्हाला खात्री पटली, शाश्वती आली आणि म्हणूनच आपण त्यांच्या शरणात आलात आणि आज तुम्ही संत रामपालजी महाराजांची दीक्षा ग्रहण केलेली आहे आणि त्यांच्या मार्गावर आपण चालत आहात. तर मला हे विचारायचं आहे की जेव्हापासून आपण त्यांच्या शरणात आला आहात त्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय अनुभव आले किंवा काय काय लाभ संत रामपालजी महाराजांच्या भक्तीमुळे आपल्याला मिळालेत? मोठा लाभ म्हणजे आपल्याला मोक्षप्राप्तीचा मार्ग मिळाला. आणि एक म्हणजे जे माझे सासरे होते ते खूप व्यसन करायचे आणि त्यांना म्हणजे जसं आपण पाणी पितो तसं दिवसभर ते दारू प्यायचे आणि आम्हाला खूप म्हणजे मनात अशी भीती वाटायची की आज काय होईल. असं आम्ही असं एकदम चुप्प राहायचं दिवसभर की आज घरात काय होईल काय नाही होईल. तर ते खूप दारू पण प्यायचे, सिगरेट प्यायचे, तंबाखू खायचे, पण घरात काही सुख शांती नव्हती. दारूची बाटली ना त्यांची खिशातच राहायची. तर त्यांचं म्हणजे खूप काही हे करून पण त्यांची ड्रिंक काही सुटत नव्हती. तर आम्ही त्यांना सांगायचे की संत रामपालजी महाराजांकडून गुरुदीक्षा घ्या, पण ते नाही ऐकायचे. पण ते जेव्हा ड्युटीला गेले तर तेव्हा आहे ना ते मोबाईलमध्ये असं काहीतरी पाहत होते. तर त्यांना अचानक संत रामपालजी महाराजांचे सत्संग लागले आणि ते रडायला लागले. तर ते म्हणता हे काय बुवा असं खरं. तर ते लगेच त्याच दिवशी त्यांनी फोन केला की मला गुरुदीक्षा घ्यायची बुवा असं. तर आम्हाला आश्चर्यचकित वाटले की आमच्या घरात आज एवढी परिस्थिती हे होती की आम्हाला असं भीतीचं हे वातावरण राहायचं आमच्या ह्याच्यात की आज काय होईल बुवा. तर त्यांनी आम्हाला फोन केला आणि म्हटले की मला संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यायची आहे. तर गुरुदीक्षा घेतल्यानंतर त्यांचं व्यसन सुटलं आणि मेन म्हणजे लोक आता विचार करता की हा एवढा व्यक्ती खराब असून सुधारला कसा व्हा, की ते इतके खूप म्हणजे खूप ड्रिंक करायचे आणि लोक आता विचार करता की हे झालं शक्यच नाही बुवा की हा व्यक्ती दारू सोडू शकतो. तंबाखू खायचे, ते खायचे, खूप व्यसन करायचे, नॉनव्हेज वगैरे सगळं. पण आम्ही सांगून कंटाळून गेलो होतो. पण संत रामपालजी महाराजांनी त्यांना मोठा चमत्कार दिला आणि ॲटोमॅटिक मोबाईलमध्ये सत्संग लागायला लागले. ते सत्संग ऐकत होते तर रडायला लागले आणि त्याच क्षणी त्यांनी फोन केला की मला गुरुदीक्षा घ्यायची म्हणून. तर संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली आणि लोक आता विचार करता की यांची परिवार कसं काय एकत्र आला बुवा. तर लोक आता म्हणजे आश्चर्यचकित होऊन गेलेले की यांची बिकट परिस्थिती होती. आजपर्यंत आता 10-12 वर्ष झाले आम्ही भाड्याच्या घरात राहायचो. परमात्माच्या दयाने स्वतःचं घर झालं आणि गाडी झाली, ते झालं. तर लोक असे म्हणजे आश्चर्य होतं त्यांना की हे झालं कसं काय बुवा शक्य. तर हे फक्त संत रामपालजी महाराजांच्या आशीर्वादा कृपेनेच आम्हाला मोठा लाभ झालेला आहे. आणि ते झाल्यानंतर आहे ना जी माझी बहीण आहे तर तिचा आहे ना ॲक्सिडेंट झाला होता. तर तिच्या पायाला आहे ना लागलं होतं. तर तिच्या पायात आहे ना ऑपरेशन झालं, रॉड टाकले होते. तर
तिच्याजवळ दवाखान्यात मी होती, तर डॉक्टर तिला असे म्हणायचे की तुम्ही नॉनव्हेज वगैरे काही खात नाही, तर तुम्ही ना 6-7 महिने रिपेअर होऊ शकत नाही आणि रिपेअर होऊ शकत नाही आणि तुम्हाला आहे ना वॉकरच्या सहाय्याने चालावं लागेल 7-8 महिने. तर मी तिला बोलली की परमात्मा आहे म्हणून संत रामपालजी महाराज आहे आपल्यासोबत, काही टेन्शन नको घेऊ. तर घरी आल्यानंतर ती 8च दिवसात तिच्या याच्याने चालायला लागली संत रामपालजी महाराजांच्या दयाने. आणि एक म्हणजे आमचा परिवार आहे ना असा पूर्ण असा बिखरलेला होता. जसं की वेगवेगळं राहायचो आम्ही, एकामेकासोबत बोलायचं नाही, हे नाही. पण संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आमचा पूर्ण परिवार एकत्र आहे आणि सत्यभक्ती करून खूप मोठा लाभ आहे. म्हणजे अक्षरशः सांगायला सुद्धा वेळ कमी पडेल इतकं परमात्माने आमच्यावर दया केलेली आहे की म्हणजे आम्ही एकमेकांसोबत सुद्धा बोलू शकत नव्हतो, इतकं आमची बेकार परिस्थिती होती. आज आम्ही जिवंत आहे तर संत रामपालजी महाराजांच्या मुळेच आहे, नाही तर आम्ही कधीच हे झालो असं. इतकी वाईट परिस्थिती आमच्या घराची. आज संत रामपालजी महाराजांनी एवढे सुख दिलेले की सगळ्या गोष्टी काही आहे घरात, घर झालं स्वतःचं, गाडी, ते सगळं आहे परमात्मानी. आणि एक मोठा लाभ आहे की जेव्हा आम्ही तिच्या पायाला लागलं होतं तर डॉक्टर म्हटले की चालायचं नाही, प्रवास वगैरे करायचा नाही. तेव्हा आमच्या संत रामपालजी महाराजचा कार्यक्रम होता, तर तेव्हा आम्हाला जायचं होतं. तर माझी बहीण म्हणे मला पण यायचं आहे, पण तिच्या पायाचं ऑपरेशन होऊन फक्त 4-5 दिवस झाले होते आणि आमचं तिकीटही कन्फर्म नव्हतं. तर आम्ही तिला म्हटले नको येऊ, तर ती म्हणे नाही परमात्मा पाहतील मला, तुम्ही घेऊन चला. तर संत रामपालजी महाराजांची एवढी दया आहे की तिला एक खरंच नाही येता व्यवस्थित सुखरूपपणे परमात्माने आम्हाला हे केलं, संत रामपालजी महाराजांनी. हा मोठा लाभ आहे. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आज आपली परिस्थिती अतिशय चांगली आहे. ज्या बिकट वातावरणातून आपण जात होतात, अतिशय खराब असं वातावरण होतं, व्यसनी लोक तुमच्या घरामध्ये होते, कटकट होती, निंदा होती, दुःख होतं आणि काय तुम्ही अशी घाबरलेल्या परिस्थितीत वावरत होतात. परंतु ह्या संत रामपालजी महाराजांच्या मार्गात आल्यानंतर आज आपलं कुटुंब सुखी आणि समाधानी आहे. तर आपल्या ह्या अनुभवातून आज समाजामध्ये असे बरेचसे घर आहेत, बरेचसे जे महिला आहेत, पुरुष आहेत, ते व्यथित झालेले आहेत. कोणी ना कोणी कोणाच्या ना कोणा घरामध्ये हा व्यसनी असतो. त्याचप्रमाणे घरामध्ये कटकटी असतात, दुःख असतात, कोणाला काय रोग आहे, कोणाला काय दुःख आहे. तर ह्या सगळ्या दुःखातून त्या व्यक्तींना बाहेर पडायचं आहे म्हणून ते प्रयत्न करत असतात. परंतु खरा मार्ग आतापर्यंत त्यांना भेटत नसतो, म्हणून ते ह्या मार्गाकडे, त्या मार्गाकडे, ह्या साधुसंतांकडे, ह्या देवीदेवतांकडे सगळीकडे चक्कर मारून आलेले आहेत, परंतु त्यांना कुठे ना कुठे समाधान मिळत नाही. तर अशा सर्वांसाठी आपल्या अनुभवातून काय संदेश देशील? मी प्रेक्षकांना हा संदेश देऊ शकते की संत रामपालजी महाराजांकडून मला जसं लाभ झाले तसं तुम्हाला, जर आता भरपूर लोक दुःखातून निवरत आहेत, पण संत रामपालजी महाराजांकडून गुरुदीक्षा घ्या व त्यांचं ज्ञान ऐका, त्यांचं सत्संग ऐका, त्यांचे पुस्तक ऐका, ज्ञानगंगा, जगण्याचा मार्ग. सोशल मीडियावर त्यांचं ऑनलाईन चालतं, त्याच्यावर नंबर येतात, तर त्या नंबरवर आपण फोन करून कॉन्टॅक्ट करू शकतो. व जसं मला लाभ झाले तसं तुम्ही संत रामपालजी महाराजांकडून गुरुदीक्षा घेऊन लाभ प्राप्त करा आणि मोक्षप्राप्तीचा मार्ग प्राप्त करा. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचा मार्ग हा एकमेव मार्ग आहे, ज्या मार्गात आल्यानंतर साधकाचे पापकर्म कटल्या जातात आणि तो सुखी आणि समाधानी असं आयुष्य जगू शकतो. तुमच्या या बोलण्यावर जर साधकाला विश्वास बसत असेल आणि त्यालासुद्धा संत रामपालजी महाराजांचं गुरुदीक्षा घ्यावयाची असेल, तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? संत रामपालजी महाराजांचे अनेक चॅनलवर सत्संग चालता व सत्संग खाली एक पट्टी येते, त्याच्यावर नंबर येतात, तर तुम्ही त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून विचारू शकता. आणि संत रामपालजी महाराजांचे अनेक जिल्ह्यामध्ये नामदान केंद्र आहे, तुम्ही तिथे जाऊन नामदीक्षा घेऊ शकता. या नामदीक्षेसाठी साधकाला किती पैसे मोजावे लागतात? संत रामपालजी महाराजांच्या गुरुदीक्षा घेण्यासाठी 1 रुपया खर्च लागत नाही, निःशुल्क नामदीक्षा मिळते. धन्यवाद सतसाहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952.
अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.